सगळ्यात पहिले मी या नवीन ऑनलाईन सेशनमध्ये 26 नोव्हेंबर 2020 आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करीत आहोत आपण ऑनलाईन. तर त्या सेशनमध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपले प्रोग्राम ऑफिसर माननीय श्री मिसाळ सर, तसेच सर्व NSSचे विद्यार्थी, तसेच जे पार्टिसिपेंट झाले NSS मध्ये असतील किंवा नसतील त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि आपण या सेशनला सुरुवात करूया की 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून आपण का साजरा करतो, किंवा संविधान काय आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे कलम आहेत, ते काय आहेत, किंवा ते संविधान का निर्मिती करण्यात आलं, याच्याबद्दल थोडस मी बोलणार आहे. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून आज पूर्ण भारतामध्ये साजरा केला जात आहे. आणि त्याचा औचित्य साधून आपण हा कार्यक्रम ऑनलाईन साजरा करीत आहोत. तर सगळ्यात पहिले की जेव्हा 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की भारताचा राज्यकारभार कसा चालेल, किंवा हक्क असतील किंवा अधिकार असतील ते काय काय असले पाहिजे, याच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं. तर तेव्हा तत्कालीन जे मंत्री होते त्यांनी विचार केला की आपल्याला संविधान जे आहे ते निर्मिती करावं लागेल. कारण 1950 पर्यंत जे संविधान होतं, आपलं संविधान लागू होण्याआधी जे ब्रिटिशांनी तयार केलेलं ते कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे होतं, तर त्याच्यावर आधारित सगळं राज्यकारभार चालू होता. परंतु जेव्हा आपले राज्यकारभार चालवण्यासाठी संविधान जेव्हा कंप्लीट करण्यात आलं, तर तेव्हा जे लागू केलं आणि संविधान करण्यामध्ये कोणाचा महत्वाचा वाटा होता आणि तो तयार करत असताना काय काय अडचणी आल्या, त्याच्याबद्दल चर्चा करूया आपण. की अकॉर्डिंग टू मेनी पीपल, खूप लोकांनी असं म्हटलेलं आहे की द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज लिव्हिंग बिईंग. आता कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज लिव्हिंग बिईंग म्हणजे ते एक सजीव आहे असं का म्हटलेलं आहे? कारण भारत आतापर्यंत जो टिकून आहे तो संविधानाच्या आधारावर टिकून आहे. जेवढी कलम 395 कलम त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटना दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत, किंवा काही उणिवा आल्या कंप्लीट, म्हणजे संविधान लिहून झाल्यानंतर काही उणिवा आल्या, त्या उणिवा जाणवल्यानंतर त्यांचे भर घालण्यासाठी ज्या वेगवेगळ्या घटना दुरुस्त्या करण्यात आला. तर त्यामुळे लोकांनी काय म्हटलंय, काही लोकांनी की एक म्हणजे एक जिवंत वास्तू आहे असं त्यांना म्हटलंय. आता जिवंत वास्तू का म्हटलंय, की जे ओरिजिनल संविधान लिहिलं गेलं, ते ओरिजिनल संविधानाच्या 2 ज्या प्रती आहे ओरिजिनल, त्या अजून सुद्धा दिल्ली या ठिकाणी जो वायू आहे, ज्याच्यामुळे नायट्रोजन जो वायू आहे त्याच्यात ठेवलेलं आहे की ते खराब होऊ नये म्हणून. आणि दरवर्षी जसं आपलं हेल्थ चेकअप साठी आपण हॉस्पिटलमध्ये जात असतो, तसं त्यांची लाईफ किती असणार आहे हे चेकअप केलं जातं दरवर्षी. आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन ऑक्सिजन जो आहे तो त्या पेटीमध्ये, ज्या पेटीमध्ये संविधान ठेवलंय तिथे ठेवलं जातो. त्यामुळे त्याला एक लिव्हिंग विंग म्हटलेलं आहे. आणि काही लोकांनी तर त्याला सोल ऑफ इंडिया असं सुद्धा म्हटले, म्हणजे भारतीय जे भारताचा आत्मा सुद्धा म्हटलेला आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जो तत्कालीन मंत्री जो होता ब्रिटिशांचा, त्याने काय म्हटलंय बघूया. आता ब्रिटिश मंत्री चर्चिल यांनी काय मत व्यक्त केलं होतं भारत स्वतंत्र झाल्यानंतर, की भारत स्वतंत्र झाला पाहिजे पण आपल्या अधिपत्याखाली असला पाहिजे, म्हणजे हक्क अधिकार सगळे आपल्याला असले पाहिजे, असं चर्चिल यांनी मत व्यक्त केलं होतं. आणि दुसरं विधान त्यांनी केलं होतं भारतीयांबद्दल, ते विधान मात्र आपण बघूया. भारत के लोग संविधान बनाने के लायक नहीं है. म्हणजे जेव्हा त्यांनी हे व्यक्त केले की भारताचे जे लोक आहेत त्या लोकांना संविधान बनवायचे कोणाचीही लायकी नाही, असं त्यांनी मत व्यक्त केलं होतं. की संविधान असल्याशिवाय भारत चालू शकणार नाही, म्हणजे आपलं जे संविधान आहे ब्रिटिशांचं, या संविधानावर आधारित ते असतील. आणि तेव्हा त्यांचं सगळं जे हक्क आणि अधिकार जे असतील ते आपल्याकडे असतील. आणि आपलं संविधान जसं लिहिलं गेलेलं आहे तसं त्यांचे रूल्स हे त्यांना फॉलो करावे लागतील, असं त्यांचं मत होतं. आणि त्यामुळे म्हटलं की भारताच्या लोकांची लायकी नाही की ते स्वतः संविधान तयार करू शकतील, असं त्यांनी म्हटलं. आणि जर संविधानाचा विचार केला तर पहिली हस्तलिखित जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणजे भारताचं संविधान आहे. आणि राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी एकूण 7 व्यक्तींना देण्यात आली होती.
आता 7 व्यक्ती म्हणजे जवळजवळ इथं 200च्या आसपास लोकांची वेगवेगळ्या क्षेत्रामधले म्हणजे तज्ञ लोक, स्कॉलर पर्सन निवड केले गेले होते आणि त्या तज्ञ लोकांमधून वेगवेगळ्या क्षेत्रांमधून लोक निवडली गेली आणि त्या लोकांमधून 7 जणांची निवड करण्यात आली की राज्यघटना लिहिण्यासाठी. आणि त्या 7 जणांमध्ये कोण आणि कसे होते लोक आता ते बघूया. आता 7 जणांमधला एका व्यक्तीचा राज्यघटना लिहित असताना किंवा त्याच्यावर विचार करत असतानाच त्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला, एक दुसऱ्या देशात गेला आणि एक सरकारी अधिकारी असल्यामुळे त्याला वेळ मिळत नव्हता आणि 2 दिल्लीवरून परत आले. आता फक्त राहिले किती लोक? 3 लोक राहिले. आता हे 3च लोक राहिली यांच्या ती 7 जणांची आता पूर्ण देशाची जर आपल्याला राज्यघटना तयार करायची आहे, 7 जणांवर जबाबदारी देण्यात आली. काही लोक मृत्युमुखी पडले, काही म्हणजे इतर देशामध्ये गेली, काही सरकारी नोकर असल्यामुळे त्यांना वेळ देता येत नव्हता आणि काही लोक परत आली. मग त्या व्यक्तीवर जबाबदारी पडली, ते म्हणजे कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी वेगवेगळ्या देशांचे संविधान लिहिले गेलेले होते. ते संविधान वाचून त्याच्यानंतर त्याच्यावर अभ्यास केला आणि अभ्यास करून भारताचं संविधान तयार करण्यात आलं. अँड इट इज अ नॉट अ जोक टू क्रिएट अवर ओन कॉन्स्टिट्यूशन और टू कंपोज अवर ओन कॉन्स्टिट्यूशन. कारण ड्राफ्टिंग कमिटीचे त्यांना अध्यक्ष करण्यात आलं होतं आणि एका देशामध्ये इतर देशांचं संविधान लिहिणं काही तेवढं कठीण नव्हतं, परंतु भारतासारख्या एक महाकाय देशाच्या किंवा सगळ्या जाती धर्माचे लोक राहत असलेल्या देशाचे संविधान लिहिणं म्हणजे साधी आणि सोपी गोष्ट नव्हती आणि ती एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ती धुरा सांभाळली. त्याच्यामध्ये वेगवेगळे कलम आहेत. आता वेगवेगळे कलम जे आहेत ते कलमाआधी तुम्हाला एक वाक्य सांगायचे मला, की असं म्हटलं जातं की जब तक संविधान है तब तक इंडिया सलामत आहे असं लोक म्हणतात आणि ही गोष्ट खरी आहे. कारण जे हक्क आणि अधिकार जे आहेत ते वेगवेगळ्या कलमांमध्ये दिलेले आहेत. आणि जेव्हा हे लिहत असताना आता जेवढं वेगवेगळ्या देशांचं संविधानाचा अभ्यास करून आपल्या देशाचं संविधान लिहिण्यासाठी जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागला होता. आता हा एवढा कालावधी अभ्यास करून आणि लिहिणं हे एका व्यक्तीनेच काम केलं आणि त्या व्यक्तीला जेव्हा लोकांनी विचारले की एवढं वर्ष तुम्ही काम केलं, 2 ते 3 वर्ष जवळजवळ तुम्ही काम केलं, तर तुम्हाला थकवा जाणवला नाही का? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तोंडातलं वाक्य असं होतं की जेव्हा मी संविधान लिहित होतं तर भारताचं जे रयतेचं राज्य जे शिवाजी महाराजांचं ते राज्य माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं, म्हणून मला कुठलाही थकवा जाणवला नाही असं त्यांनी म्हटलं. आता त्याच्यामध्ये काही महत्वाचे कलम आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पहिला आपण कलम नंबर 15 काय आहे याच्याबद्दल चर्चा करूया. आता कलम नंबर 15 काय आहे ते बघूया सगळ्यात आधी. कलम नंबर 15 मध्ये काय दिलेलं आहे? धर्म, जात, वंश, लिंग या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई. म्हणजे कोणताही व्यक्ती कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे किंवा कोणत्या वंशाचा आहे किंवा तो स्त्री आहे का पुरुष आहे याच्यावरून कुठलाही भेदभाव केला जाणार नाही याच्यावर कायदा करण्यात आले आणि तो कलम नंबर 15 नुसार करण्यात आला. त्यामुळे कलम नंबर 15 हे अतिशय महत्वाचा आहे. कारण प्रत्येक कलम जो आहे त्याच्यामध्ये 395 कलमांमधला तो प्रत्येक कलम हा महत्वाचा आहे. तो वेगवेगळ्या अधिकारांसाठी आहे. दुसरं पुन्हा त्याचे दिले स्त्रियांना समान अधिकार देण्यात आले, समान हक्क देण्यात आले. ते सुद्धा कोणत्या कलमा अन्वये? कलम नंबर 15 अन्वये देण्यात आले. म्हणजे समान हक्क म्हणजे कोणते? सार्वजनिक सेवांमध्ये त्यांना समान संधी दिली. जेव्हा इतिहासाचा जर विचार केला आपण तर स्त्रियांना कुठलेही अधिकार नव्हते. चूल आणि मूल एवढाच त्यांचा अधिकार होता. परंतु जेव्हा घटना लिहिली गेली भारताची तर घटनेमध्ये त्या स्त्रियांना सुद्धा समान हक्क देण्यात आले. नोकरीमध्ये असतील किंवा एखाद्या ऑफिसमध्ये असतील सगळ्यांना समान हक्क आणि अधिकार देण्यात आले. आपण आता बघतोय की एखाद्या बस कंडक्टर पासून तर राष्ट्रपती पर्यंत सगळ्या पदांवर आपल्याला स्त्रिया सुद्धा विराजमान होताना दिसत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. हे सगळं कशाने ठरलंय? हे कलम नंबर 15 मध्ये जो अधिकार देण्यात आला, स्त्रियांना समान हक्क कायदा देण्यात आला, तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला आता मिळत असतात. आता पुढचं कलम आहे कलम नंबर 19. आता कलम नंबर 19 काय आहे याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. की भाषण स्वातंत्र्य, संघटना स्थापन करणे, सर्वत्र संसार करणे,
संचार करणे, भारतात कुठेही जाऊन राहणे, व्यापार करणे, स्थायी होणे. भाषण स्वातंत्र्य, आता तुम्ही काय म्हणाल मला काही बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु मित्र हो, ज्या राज्यामध्ये जी भाषा बोलली जाते, समजा महाराष्ट्राचा विचार केला तर मराठीच बोललं पाहिजे असं आपल्याला वाटतं, परंतु कलम नंबर 19 आपल्याला काय सांगते की कोणत्याही राज्यामध्ये जा, तुम्ही तुमची भाषा बोलू शकतात, तुम्ही तिथं स्वतःची संघटना स्थापन करू शकता, तुम्ही ते संचार करू शकतात आणि कोणत्याही राज्यामध्ये जाऊन, भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन तुम्ही तिथं व्यापार करू शकतात, तिथं तुम्ही स्थायिक होऊ शकतात. हे सगळे अधिकार आपल्याला कलम नंबर 19 मध्ये बघायला मिळतात. कलम नंबर 19 नुसार हे अधिकार आपल्याला मिळालेले आहेत. नंतर कलम नंबर 21, का तर कलम नंबर 21 आर्टिकल नंबर 21 जे म्हणतो आपण, प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड लिबर्टी, म्हणजे आपलं स्वतःचं जीवाचं प्रोटेक्शन करणं, स्वतःच्या जीवाची राखण करणे, संरक्षण करणं. आता मी स्वतःची जीवाची मी राखण करतो असं आपल्याला वाटायचं मित्र हो, पूर्ण पुढचा मुद्दा त्याच्यात मी दिलेला आहे, जगण्याचा अधिकार. आता आपल्याला वाटेल की जगण्याचे अधिकार सगळे जगतात, परंतु मित्र हो तसं नाही. त्याचा अर्थ असा आहे की एखादा आपल्यावर हल्ला जरी करत असेल तरी त्याच्यावर कायदा केला जातो आणि त्याला अटक केलं जातं, आणि हे कलम नंबर किंवा आर्टिकल नंबर 21 नुसार त्याच्यावर कारवाई केली जाते आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. कारण जेव्हा कॉन्स्टिट्यूशन नव्हतं तेव्हा असं नव्हतं, कोणी कोणाला मारत होतं किंवा कोणीही कोणाचा खून करत होतं तरी सुद्धा ते सूड किंवा बदला घेऊ शकत, परंतु आता तसं नाही मित्र हो. जगण्याचे अधिकार असेल किंवा व्यक्ती स्वातंत्र्य जे म्हणतो आपल्याला, ते कलम नंबर 21 मध्ये आपल्याला बघायला मिळत असतं. पुढचं आर्टिकल 51A. आता आर्टिकल 51A हा जेव्हा राज्य आपली कॉन्स्टिट्यूशन लिहिले गेले, संविधान लिहिले गेले, तेव्हा हा त्याच्यामध्ये हा म्हणजे 51 होता, परंतु 51A हा त्याच्यात इन्क्लूड नव्हता. हा 1976 मध्ये इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा हा लागू करण्यात आला की मूलभूत कर्तव्य. जेव्हा रशियाची राज्यघटना आपण वाचतो तर रशियाची राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आधीच त्या घटनेमध्ये होते, राज्यघटनेमध्ये होते, परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये हे इन्क्लूड केलेले नव्हते किंवा यांचा समावेश केला नव्हता. याच्यावर विचार करण्यात आला. त्याच्यानंतर 1976 मध्ये इंदिरा गांधींच्या काळामध्ये मूलभूत कर्तव्य जे आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले. इथं मूलभूत कर्तव्यांचा विचार करत असताना इथं 11 मूलभूत कर्तव्य आहेत, ते आपल्याला आर्टिकल 51A मध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला चर्चा करायची आहे. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू एनएसएस व्हॉलंटरीच्या दृष्टिकोनातून हा कलम नंबर 51A जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये पहिलं आपलं कर्तव्य आहे ते दिलेलं आहे, संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. म्हणजे संविधान जे आपलं ते संविधान असेल, भारतीय संस्था असेल, राष्ट्रध्वज असेल किंवा राष्ट्रगीत असेल तर याचा आपण आदर केला पाहिजे. हे पहिलं आपलं मूलभूत कर्तव्य आहे. दॅट इज इन आर्टिकल 51A. ते आर्टिकल 51A मध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं मूलभूत कर्तव्य आहे, ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली, ज्याच्यामुळे आपल्याला लढण्याची ताकद मिळाली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुकरण करणे. ज्याने आपल्यासाठी आपल्या पुढे आदर्श निर्माण केला, त्यांचा आदर्श आहे त्याची जोपासना करणे आणि त्यांचं अनुकरण करणे, हा आपला दुसरा मूलभूत कर्तव्याचा भाग आहे. तिसरा मूलभूत कर्तव्याचा विचार करत असताना भारताची सार्वभौमता, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. भारतामध्ये जी सार्वभौमता आहे, एकात्मता आहे, राष्ट्रीय ऐक्याची जी भावना आहे ती उन्नत ठेवणे आणि तिचं संरक्षण करणे. म्हणजे राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, इथं जम्मू काश्मीरवर जरी हल्ला होत असेल तरी सुद्धा पूर्ण भारतावर त्याचा परिणाम होतो, पूर्ण भारतात त्याच्यावर मौन व्यक्त करतो आपण किंवा त्याच्यावर शोक व्यक्त करतो, काही वाईट घटना घडली असेल तर त्याला आपण म्हणतो राष्ट्रीय एकात्मता, नॅशनल इंटिग्रेशन त्याला आपण म्हणतो. तर त्याचं संरक्षण करणे सुद्धा गरजेचे आहे, ते आपल्याला मूलभूत कर्तव्यांमध्ये दिलेलं आहे. चौथं मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे, देशाचे संरक्षण करणे व जेव्हा आपल्याला आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. आणि राष्ट्रीय सेवा योजने थ्रू आपण हे कार्यक्रम दरवर्षी, आता कोविड-19च्या प्रादुर्भाव असल्यामुळे आपण यावर्षी कॅम्प घेऊ शकलो नाही, अन्यथा आपण वेगवेगळ्या म्हणजे गावांमध्ये जाऊन 7 दिवस तिथं आपण सेवा करत असतो. ती सुद्धा एक काय आहे, एक राष्ट्राची सेवा आहे. त्यामुळे इथे 4 नंबरचा जो मूलभूत कर्तव्याचा भाग आपल्याला दिले त्याच्यामध्ये देशाचे संरक्षण करणे व जेव्हा आपल्याला आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. म्हणजे जेव्हा आपल्याला देश सांगत असेल की आपण
या ठिकाणी हे करायचे. समजा स्वच्छतेविषयी आपल्याला काहीतरी धडे द्यायचे असेल तर आपण स्वच्छतेला सुरुवात केली. आपल्या गावात जरी आपण स्वच्छता करत असू तरी ती सुद्धा काय आली, एक राष्ट्रीय सेवा आली. तर ती सेवा आपण बजावली पाहिजे असं आपल्याला आर्टिकल 51A मध्ये चौथं जे मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर पाचवं जे मूलभूत कर्तव्य आहे त्याच्यामध्ये धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. म्हणजे धार्मिक, कोणत्याही धर्माचा असो, कोणती भाषा बोलत असेल, म्हणजे कोणत्याही राज्याचे असेल, कोणत्याही वर्गाचे असेल, याचा भेदाभेद न करता त्याच्यामध्ये समाजाची भावना, सामाजिक एकात्मतेची भावना असेल, सामंजस्याची भावना असेल, बंधुभावाची भावना असेल, ती वाढीस लावणे हे एक मूलभूत कर्तव्य आहे. त्याच्यानंतर स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. जसं आपण जर भूतकाळाचा विचार केला तर एखाद्या स्त्रीचा पती मेल्यानंतर तिला सती जावं लागत होतं, म्हणजे तिचं मुंडन वगैरे केलं जात होतं, तिला सुद्धा आपल्याला जीव द्यावा लागत होता. या प्रथाच्या सगळ्या या मूलभूत कर्तव्यांमध्ये या प्रथा सगळ्या नष्ट झाल्या. म्हणजे जी एखादी प्रथा असेल ती प्रथा जर योग्य नसेल, म्हणजे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणारी जर असेल तर त्या प्रथांचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे असं आपल्याला आर्टिकल 51A मध्ये 5 नंबरचे मूलभूत कर्तव्य आहे ते सांगत असतं. त्याच्यानंतर पुढचं मूलभूत कर्तव्य बघूया 6 नंबरचं. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून जतन करणे. जर आपण भारताचा विचार केला मित्र होतं, एवढ्या मोठ्या देशामध्ये वेगवेगळ्या संस्कृती ज्या आहेत, आपल्या भारतीय संस्कृती ज्या आहेत, त्या संस्कृतीचा जो वारसा आहे त्याचं आपण जतन केलं पाहिजे. त्याचं मोल, त्याचं महत्व आपल्याला महत्व आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ते जतन केलं पाहिजे असं आपल्याला 6 नंबरचं मूलभूत कर्तव्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक मालमत्ता, नद्या, सरोवरे, जीवसृष्टी, पर्यावरणाचे रक्षण, प्राणीमात्रांवर दया. म्हणजे सार्वजनिक मालमत्ता असेल तिचं सुद्धा आपण रक्षण केलं पाहिजे. नद्या असतील, सरोवरे असेल, जीवसृष्टी असेल, जी नैसर्गिक वास्तू ज्या आहेत त्यांचे सुद्धा आपण संरक्षण केलं पाहिजे. पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे आपण, किंवा जे प्राणी मात्रांवर सुद्धा आपण काय केली पाहिजे, दया केली पाहिजे. आणि हा अतिशय महत्वाचा कलम आहे 51A जो आहे तो महत्वाचा आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये 7 नंबरचा जर विचार केला आपण मूलभूत कर्तव्याचा, तर सार्वजनिक मालमत्ता आहे तिचं आपण कधीही नुकसान करू नये. काही वेळेस आपण बसमध्ये प्रवास करत असतो, बसमध्ये सीट असेल ते फाडण्याचे प्रयत्न करतात किंवा काहीतरी आपण करतो, कारण हे सार्वजनिक जी मालमत्ता आहे तर तिचं रक्षण करणं. नद्या असतील त्याच्यामध्ये घाण टाकू नये, घाण टाकत असेल त्याला सांगायचं की ही आपली नैसर्गिक वस्तू आहे, म्हणजे इथं घाण केल्यानंतर त्याच्या पण आपल्यालाच भोगावे लागणार, हे सगळं आपण त्यांना पटवून दिलं पाहिजे. जीवसृष्टी जी असेल, कोणताही प्राणी असेल, कीड म्हणजे मुंग्यांपासून तर कोणताही मोठा प्राणी असेल तिथपर्यंत त्यांच्यावर आपण दया केली पाहिजे असं इथं मूलभूत कर्तव्य 7 नंबर त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, मानवतावाद असेल, शोधक बुद्धी, वेगवेगळे संशोधन करण्याची बुद्धी जी असेल, किंवा सुधारणावाद यांचा विकास करणे. सुधारणावाद म्हणजे काय, की आधी जर एखादी प्रथा चालू असेल तर तिच्यावरून काहीतरी वेगळा परिणाम जर होत असेल समाजावर, तर तिच्यामध्ये काहीतरी सुधारणा आपण केली पाहिजे. तिच्यामध्ये सुधारणा करता, समजा एखादा होळी वगैरे करत असतो आपण, होळी हा सण सगळ्या ठिकाणी मानवला जातो. तो होळी सण साजरा करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी आपण लाकडं वगैरे गोळा करून आणतो आणि ती जाळत असतो. त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे आपण, त्याला आपण सुधारणावाद म्हणू शकतो. किंवा त्याच्यामध्ये जी पर्यावरणाला हानी होणार नाही अशा पद्धती ज्या त्या आपण इथं एक NSS व्हॉलंटियर म्हणून किंवा या कर्तव्य म्हणून आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो, किंवा सुधारणा करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, किंवा जागरूकता आपण त्यांची निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. ते आपल्याला 8 नंबरच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये दिलेलं आहे. 9 नंबरचं मूलभूत कर्तव्य आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे कोणतं, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, हिंसाचाराचा निग्रहपूर्ण त्याग करणे. सार्वजनिक मालमत्ता, इथं वरती सुद्धा एक मुद्दा आले सार्वजनिक मालमत्ता, तर इथे सुद्धा सार्वजनिक मालमत्ता जी आहे तिचं रक्षण करणे. हिंसाचार असेल त्याचा त्याग करणे, हिंसाचार करू नये त्याचा त्याग करणे, हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर
राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी याचा चढत्या क्रमाने श्रेणी गाठता जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेने यश संपादन करण्याची साठी झटणे म्हणजे राष्ट्र एखादा उपक्रम राबवत असेल, चढत्या क्रमाने म्हणजे विकास होत असेल देशाचा, तर त्याच्यामध्ये आपण व्यक्तिगत मदत करू शकलो तरी चालेल, सामुदायिक स्वरूपात सुद्धा आपण त्या कार्यक्षेत्रामध्ये यश संपादन करण्यासाठी सुद्धा आपण मदत करू शकतो किंवा आपण केली पाहिजे, हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे असं आपल्याला आर्टिकल नंबर 51A सांगते. त्याच्यानंतर सॉरी, शेवटचं जे कर्तव्य आपल्याला सांगितलेलं आहे, माता पित्याने किंवा पालकांनी 6 ते 14 वर्षा दरम्यानचे आपले अपत्य किंवा पाल्याला शिक्षणाची संधी देणे, याला याला शिक्षणाची संधी देणे हे सुद्धा एक अतिशय महत्वाचं मूलभूत कर्तव्य आहे. जर समजा आपण आता सध्या कायदाच केलेला आहे की 6 ते 14 वयोगटातील जे मूल असेल त्या वयोगटातील मुलांना फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा हक्क जो आहे, म्हणजे कोणताही पैसा न घेता त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि माता पित्याने त्यांना शाळेत पाठवलं पाहिजे. हे सुद्धा एक काय आहे, एक मूल